नेच्या त्या उपनेत्या आहेत. सुषमाजी, बीडचं राजकारण तुम्ही अगदी जवळून बघितलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही बीडचं राजकारण पाहताय. हा जो एक मूळ घटना घडते आहे, एक मूळ प्रवाह सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो आहे आणि सरपंच खून प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून एका ट्रॅकवर सगळ्या गोष्टी असताना अचानकपणे सुरेश धसांसारखी जबाबदार व्यक्ती, जबाबदारी राजकारणी अभिनेत्रींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करते आणि त्यानंतर पूर्ण वेगळं वळण, वेगळी कलाटणी या सगळ्या प्रकरणाला मिळते. हे कशाचं लक्षण आहे? कसं पाहता आपण या सगळ्याकडे? फार शांतपणे आणि तटस्थपणे एक 2-3 मुद्दे मांडले पाहिजेत या सगळ्या चर्चेमध्ये. हो. फार असं आक्रस्ताळेपणाने आणि काहीतरी विचित्र चाललंय सगळं. मला असं वाटतं की एक पहिला मुद्दा, सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. प्राजक्ता माळी यांचं कालचं पत्रकार परिषद घेणं हेच मला मुळात फार अप्रस्तुत वाटलं. पटलंच नाही ते. का त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी? कुणाला सांगायचंय? मित्र तुम्हाला स्पष्टीकरण मागत नाहीत आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही. सो लिव्ह इट. पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा असं म्हणून सोडून द्या. तुम्ही त्याला प्रेस घेऊन त्याला एक्सप्लेन करण्याची काय गरज वाटते? बरं, एक्सप्लेन करायचं असेल तर मग जेव्हा म्हणजे काल जे धस बोलले ते अतिशय प्लेन स्टेटमेंट आहे. त्या प्लेन स्टेटमेंटला उगाच मोडून तोडून द्यायची गरज नाहीये. आणि जर आक्षेप घ्यायचा असेल ना तर महिला कलाकारांवरती का बरं आक्षेप घेता? तर आक्षेपार्ह खरं विधान करुणा मुंडेंच्या तोंडून आलं होतं, जे 1.5 महिन्यापूर्वी आलं होतं. पण करुणा मुंडेंच्या तोंडून जेव्हा विधान आलं तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. तेव्हा जसं त्यांनी लिव्ह इट किंवा लेट गो किंवा जस्ट इग्नोर इट असं म्हणून फाट्यावर मारलं होतं, तसं त्या आत्ताही करू शकल्या असत्या. आत्ता त्यांची पत्रकार परिषद घेण्याची वेळ ही पॉलिटिकल मोटिवेटेड वाटते, हा एक भाग. दुसरं असं की महिलांना तुम्ही काय समजता? हो, बरोबर आहे. इथल्या जात-पितृ सत्ताक व्यवस्थेमध्ये, पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये बाईचं कर्तृत्व अगदी शून्य केलं जातं. पण मुद्दा हा आहे की हे प्राजक्ता माळींच्या सारख्या जेव्हा सेलिब्रिटी असतात त्याच वेळेला सुचतं का? सुषमा अंधारेच्या